यवतमाळ जिल्ह्यातील बेरोजगारांना नोकरीचा आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या सर्व शिक्षा समिती या संस्थेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पर्दाफाश केलाय। या संस्थेनं संस्कार शिक्षक आणि केंद्रप्रमुख पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करून शेकडो बेरोजगार उमेदवारांकडून अर्ज आणि सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली लाखो रुपये जमा केले होते। या फसवणुकीची माहिती मिळाल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार आणि अनिल हमदापुरे यांनी तात्काळ दखल घेतली। त्यांनी संस्थेच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला आणि हा प्रकार शिक्षण विभागाच्या लक्षात आणून दिला। मनसेच्या मागणीनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यानंतर शिक्षण विभाग आणि मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक थोरात यांची भेट घेऊन या संस्थेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। पोलीस तपासणीत असं समोर आले की संस्थेकडे कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी नसतानाही त्यांनी उमेदवारांकडून पैसे घेतले। त्यानंतर थोरात यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले। या कारवाईमुळे अनेक तरुणांची होणारी आर्थिक फसवणूक टळली असून मनसेच्या या भूमिकेमुळे बेरोजगारांनी त्यांचे आभार मानलेत। सर्वत्र शिक्षा समितीच्या वतीने एक खूप मोठा गोरखधंदा या ठिकाणी सुरू आहे। बेरोजगारांची फसवणूक होत असून 315 रुपये घेऊन आम्ही नोकरी लावून देतो। एकीकडे शासन एवढ्या मोठ्या स्तरावर सर्व उपाययोजना करून सुद्धा नोकरी नाही लावून देऊ शकत, तर दिल्लीची एक संस्था आहे, ती संस्था या बेरोजगार विद्यार्थ्यांकडून 315 रुपये घेऊन नोकरीचा आमिष देऊन आज म्हणजे या 8 दिवसामध्ये कमीत कमी 3 ते 4 हजार लोकांकडून 315 रुपये उकळण्यात आले आहे। सोबतच आम्ही नोकरी लावून देतो म्हणून 15,000 रुपयाची मागणी सुद्धा या संस्थेच्या वतीनं करण्यात येत आहे। महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं आज आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे की तात्काळ हा गोरखधंदा बंद करा आणि आता सध्या आम्ही पोलीस विभागामध्ये या संदर्भात तक्रार दाखल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.